नमस्कार. माझ्या आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे स्वीडनच्या IKEA शॉपमध्ये. आज पण इथं खूप जास्त थंडी आहे. 5 आहे टेम्परेचर बाहेर. पण जसं आपल्याकडे सगळ्या शॉप्समध्ये मॉलमध्ये AC असतात तसं इथे ना सगळीकडे आतमध्ये हीटर लावलेले असतात. म्हणजे इवन बसमध्ये सुद्धा हीटर असतात. तर आपण जाऊयात आता आतमध्ये. तर आता इथं आतमध्ये त्यांची लॉकर असते, तर त्यामध्ये आपण आपले सगळे जॅकेट्स वगैरे काढून ठेवू शकतो. तर आता आपण सगळ्यात आधी वरच्या फ्लोअरला जाणार आहे. तिथे IKEAचं शोरूम आहे. म्हणजे त्यांनी त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही कशा पद्धतीनं ते यूज करू शकतात त्याच्या त्यांनी इथं वरती सगळ्या डिझाईन्स दिलेल्या असतात. म्हणजे बेडरूममध्ये तुम्ही त्यांच्या वस्तू म्हणजे कसं लावू शकतात किंवा तुम्ही तुमची बेडरूम कसं सजवू शकतात. तर ह्याचे त्यांनी इथं सेट बनवून ठेवलेले असतात. जसे की बेडरूमच्या 5 ते 6 डिझाईन्स त्यांनी अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. किचनच्या सुद्धा त्यांनी तसंच इथं 5 ते 6 प्रकारचे सेट लावलेले असतात. लिव्हिंग रूमचे सुद्धा त्यांनी डिझाईन्स तयार केलेले आहेत. परत किड्स बेडरूमच्या सुद्धा आहेत. तर हे सगळं तुम्ही तिथले त्यांचे प्रोडक्ट्स बघून तुम्ही तुमची डिझाईन पण तयार करू शकतात किंवा मग त्यांनी जशा डिझाईन्स दिलेल्या आहेत तिथं तयार केलेल्या, तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण ते करू शकतो. तर आपल्या इंडियामध्ये सुद्धा IKEAचे मोठे मोठे शॉप्स आहेत. तर ते काय मी अजून पाहिलेले नाही आहेत. तर ज्यांनी मुंबईच्या शॉपला व्हिजिट दिलेली आहे किंवा बेंगलोरच्या, तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ते पण असेच आहेत का इथल्यासारखे. परत इथे छान असे ऑफिसच्या सुद्धा छान डिझाईन्स आहेत. खूप सुंदर असतात यांचे सगळे प्रोडक्ट्स. यांनी खूप मोठा एरियावरचा फक्त शोरूमसाठी त्यांनी यूज केलेला आहे की त्यांना अशा सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आपल्याला तिथे दाखवता येतील. म्हणजे कोणतीच डिझाईन त्यांची ना इथं अशी रिपीट होत नाही. प्रत्येक लिव्हिंग रूममध्ये वेगळा सोफा, त्याला तुम्ही टी व्ही युनिट कसं लावायला पाहिजे, कलर कॉम्बिनेशन, तिथं तुम्ही लॅम्प कोणता लावायला पाहिजे किंवा तुम्ही तिथं खाली कार्पेट कोणतं घातलं पाहिजे, पडदे कोणते लावले पाहिजेत, असं त्यांनी सगळ्या इतक्या सुंदर डिझाईन केलेल्या आहेत ना इथं. तुम्ही स्वतः म्हणजे आवडलं नाही एखादं की आपण तिथलं त्यांच्या सगळ्या डिझाईन्स बुक करू शकतो. त्यांना सांगू शकतो की आम्हाला हे तुमचे प्रोडक्ट्स पाहिजेत, तर ते तुम्हाला सगळं आणून देतात. आणि IKEAचं फर्निचर ना खूप पटकन आपल्याला घरीच व्यवस्थितनं त्याला असेंबल करता येतं. किंवा असं म्हणजे कोणाची गरज नाही की याला बोलवा की आम्हाला आमचा बेड लावून द्या वगैरे, असं काही नाही. त्यांचे प्रोडक्ट ना खूप असे सोपे आहेत की ते आपण घरी आणून आपल्या ह्यानं आपण ते लावून घेऊ शकतो. बेड असू देत त्यांचा किंवा कबड, म्हणजे कोणतीही गोष्ट असू देत. खूप अगदी सुटसुटीत आणि आपल्याला एकदम व्यवस्थित ते सगळं असेंबल करता येतं. तर ह्यांचे डिझाईन्स खूपच सुंदर आहेत. तर तुम्ही हे सगळं बघू शकता. वरती असं सगळं खूप मोठं शोरूम आहे आता. म्हणजे तुम्ही तुमचं डायनिंग टेबल पण कसं सजवू शकता याचं सुद्धा त्यांनी तिथं सगळं सांगितलेलं आहे. अगदी डायनिंग टेबलवर पण इतकं सुंदर सजावट केलेली असती की ते पाहून आपल्याला लगेच आयडिया येते की हां बाबा कसं करायचं आहे आपल्याला म्हणून. पुन्हा ड्राय बाल्कनी सुद्धा तुम्हाला तुमची कशी ठेवता येते हे सुद्धा सांगितलेले. आता ही जी आहे ही ड्राय बाल्कनीची डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये ह्यांनी खाली 2 मशीन ज्या होत्या, इथं तसा प्रकार आहे. थंडीमुळे ना कपडे लवकर वाळत नाहीत. सो त्यांच्या म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये असू दे, प्रत्येक फ्लॅटमध्ये ना ह्यांनी 2 मशीन देतात आपल्याला. एक असते वॉशिंग मशीन, एक असतं ड्रायर. तुम्ही वॉशिंग मशीनमधून कपडे काढायचे, ड्रायरमध्ये घालायचे आणि ते एकदम असे छान ड्राय होऊन बाहेर येतात ना, गरम होऊनच येतात. एकदम साफ इस्त्री घडी घालून त्याची ठेवली की ते इस्त्री केल्यासारखेच कपडे होतात एकदम. तर आता वरती जे पाहिलं ते होतं शोरूम. आणि आता तिथं जे सगळे आपण प्रोडक्ट बघितले ते सगळे इथं खालच्या त्यांच्या शॉपमध्ये मिळतात.
तर हे आहे त्यांचं शॉप. तर आता हे सुरुवातीला आपण जे आलो आहे इथे सगळे किचनचे वस्तू आपल्याला मिळतील. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या असू देत किंवा आपल्या किचनमध्ये आपल्याला जे काही सामान लागतं ते सगळं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि ह्या सगळ्याचा यूज त्यांनी वरती किचनमध्ये आपल्याला दाखवलेला असते की तुम्ही ही वस्तू इथं अशी वापरा किंवा तुम्ही याचा यूज असं करू शकता. तर ते सगळं पाहून आपल्याला समजतं की मग ते जे तुम्हाला आवडलेलं आहे ते तुम्ही खाली येऊन इथून सगळे ते प्रोडक्ट घेऊ शकतात. तर IKEAमधलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे हे आहे नाईफ शार्पनर. हे असं छोटंसं आहे, याला मस्त घरच्या घरी आपल्याला चाकूला धार लावता येते आणि हे एकदम इझी आहे आपल्याला हँडल करायला. खूप छान प्रोडक्ट आहे. आता हा जो एरिया आहे हा आहे डायनिंग टेबल सजवण्यासाठी ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या सगळ्या वस्तू इथं या एरियामध्ये आपल्याला मिळून जातात. इथे खूप छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे इतके सुंदर सुंदर टिश्यू पेपर्स आहेत. खूप छान छान डिझाईनचे असतात. त्यानंतर परत तुम्हाला आपल्या टेबलवरचे जे मॅट असतात त्याचेसुद्धा इथं खूप छान छान डिझाईन्स आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर क्रॉकरी, हा पूर्ण सेक्शन क्रॉकरीचा आहे. आता हा सेक्शन आहे ह्यांचा पूर्ण झाडांचा. इथं आपल्याला आर्टिफिशियल झाडं पण मिळतात आणि आपली वेगवेगळ्या झाडांची ना रोपंसुद्धा मिळतात. खूप मोठा सेक्शन केला आहे यांनी झाडांचा पण, लाईक आपली नर्सरी जशी असते तशी. खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळे प्रकारची झाडं इथं आपल्याला मिळतात. तर आता आमची झालेली आहे शॉपिंग आणि आता एवढं फिरून फिरून आता सगळ्यांना लागलेली आहे भूक. सो आम्ही आलो आहोत IKEAच्या स्नॅक्स सेंटरला. तर आता इथून आम्ही ऑर्डर केला आहे पिझ्झा आणि व्हेज हॉटडॉग. आणि इथे ना आपल्या डीमार्टसारखी सॉफ्टी पण मिळते, पण आता ह्या थंडीमुळे ना आम्ही सॉफ्टी ऑर्डर केलेली नाही आहे. सो आता आमची ऑर्डर आलेली आहे, आम्ही आता खाऊन जाणार आहोत घरी. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.